ठाण्यातून नियोजित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत वाहतूक कोंडी टाळून विनाअडथळा पोहोचता यावे, यासाठी 26 किलोमीटरचा उन्नत आणि दुमजली मार्ग बांधण्याचा सिडकोचा प्रस्ताव असून, त्या दृष्टीने हालचाल सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. नवी मुंबईला जाण्यासाठी अतिशय कोंडीचा असलेला ठाणे ते बेलापूर हाच मार्ग सध्या तरी पर्याय आहे. पूर्व द्रुतगती महामार्गावरील 2 टोल नाके किंवा कळव्यातील कोंडीतून प्रवास करतच ठाणेकरांना जावे लागते. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापासून मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत मेट्रोची स्वतंत्र मार्गिका यापूर्वीच प्रस्तावित असली तरी त्यास मेट्रो मार्गिकांची जोड देण्याचा प्रकल्प मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि सिडको संयुक्तपणे राबविणार आहे. सिडकोने विमानतळ ते बेलापूर व मानखुर्दपर्यंत नव्या मेट्रो मार्गिकेचा अभ्यासही हाती घेतला आहे. तसेच शिवडी ते न्हावाशेवा बहुचर्चित सागरी सेतूपासून विमानतळापर्यंत पोहोचणारा 7 किलोमीटरच्या आणखी एका उन्नत मार्गाचे काम सिडकोने हाती घेतले आहे. मुंबईपासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंतचा प्रवास सोयीचा व्हावा यासाठी या वेगवेगळ्या प्रकल्पांची कामे हाती घेतली गेली आहेत. ठाणे तसेच ठाण्याला लागून असलेल्या उपनगरांमधून नव्या विमानतळापर्यंतचा प्रवास सोयीचा आणि ट्रॅफिकविना कसा होईल हे लक्षात घेऊन दिघा येथील पटणी चौक ते वाशी 17 किलोमीटर आणि वाशी ते नियोजित नवी मुंबई विमानतळ हा 9 किलोमीटर असा उन्नत आणि दुमजली अर्थातच डबल डेकर मार्ग उभारणीचा प्रकल्प सिडकोने आखला आहे. ठाण्यावरून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर येण्या-जाण्यासाठी ठाणे ते बेलापूर हाच सध्या सर्वात जवळचा आणि सोयीचा मार्ग आहे. या मार्गावर येण्यासाठी ठाणेकरांना मुलुंड तसेच ऐरोली हे 2 टोल नाके ओलांडावे लागणार आहेत. याशिवाय कळव्यातूनही येण्याचा पर्याय आहे. पण या दोन्ही मार्गिकावर सतत ट्रॅफिक असल्याने ठाण्यासाठी विमानतळापर्यंत स्वतंत्र असा रस्ता किंवा उन्नत मार्ग असावा, यासाठी सिडकोने स्वतंत्र अभ्यासगट नेमला आहे. या मार्गिकेचे काम येत्या 6 महिन्यांत सुरू होईल अशी अपेक्षा आहे. नियोजित उन्नत मार्ग दिघा येथील पटणी मैदानाजवळील धन निरंकारी चौकापासून वाशीच्या पाम बीचपर्यंत उभारण्यात येईल. तो ठाणे ते बेलापूर मार्गास समांतर असेल. पाम बीच मार्गापासून थेट विमानतळापर्यंत 9 किलोमीटरचा दुमजली मार्ग उभारला जाईल. या प्रकल्पासंदर्भात अभ्यास करण्याचे काम सिडकोने अर्बन मास ट्रान्सिस्ट कंपनीला देण्याचा निर्णय घेतला आहे, असे सिडकोतील उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितल्याचे लोकसत्ताच्या वृत्तात म्हटले आहे. आमचे व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका.